तसं झालं एक आज हा जो प्रकार एक सगळा बघितला, प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामधून आलेले लोक, स्टेज आर्टिस्ट होते, काही स्पोर्ट्स पर्सन्स आहेत, काही सायंटिस्ट आहेत, काही इकॉनॉमिस्ट आहेत, काही अकाउंटन्सी मधले आहेत, काही ॲग्रो इकॉनॉमिक्स मधले आहेत, किंवा काही असे राजस्व अधिकारी पण आहेत. असा सगळा हा जो एक मिक्स झालेला आहे, क्रॉस सेक्शन आहे सोसायटीचा. आणि त्या क्रॉस सेक्शन मधून काही लोकांना पुरस्कृत करता यावं, ही एक फार वेगळीच आणि एक फार उत्तम संधी किंवा युक्ती आहे. आणि आत्ता जसं अशोक सराफांनी सांगितलं आपल्याला की आपण वाटचाल करत असतो त्यावेळेला आपण यशस्वी होतो का नाही, हा एक प्रश्न प्रत्येक तरुण आणि तरुणीच्या मनामध्ये सदैव असतो. वकील म्हणून माझी वाटचाल 1983 पासून सुरुवात झाली. आज त्याला जवळजवळ 42 वर्ष होऊन गेली. पहिल्या दिवसापासून आपण जे करत असतो ते कुठेतरी एक आतमध्ये एक दुर्दम्य एक शक्ती असते किंवा एक स्वतःवरती एक विश्वास असतो, म्हणून आपण करतो. आपण यशस्वी होऊ का नाही होऊ, हा प्रश्न सदैव असतो. त्यासाठी आपण मेहनत करत जातो. सुदैवाने यश परमेश्वराच्या कृपेने मिळालं तर फार दुग्ध शर्करा योग आहे. आणि अशा काही लोकांना यश मिळतं. त्याचं कारण असं असतं की जसं आता राकेश बेदींनी सांगितलं आपल्याला कि जो काम लाजवाब करते हैं वही कामयाब होते हैं. तर हे जे प्रकार आहे की तुम्ही तुमचं काम किती चांगलं प्रकारे करता त्याच्यावरती पुढच्या मार्गातलं यश, त्याचे माइलस्टोन्स तयार होत जातात. आणि हा इकडच्या प्रत्येक व्यक्तीने तो अनुभवलेला आहे आपल्या आयुष्यातल्या वाटचालीमध्ये. अशा सगळ्या व्यक्तींना एक समूह, त्यांना एक आणायचं जवळ आणि एक पर्ल स्ट्रिंग तयार करायची आणि ती आपल्या सर्व श्रोत्यांना किंवा इकडे आलेल्या दर्शकांसमोर ठेवायची. आणि मग बघायचं की बघा या समाजामध्ये काय होऊ शकतं. आणि हा एक प्रबोधनाचा एक भाग आहे. आणि ते प्रबोधन हे एक उदाहरणासकट तुमच्या समोर ठेवायचं, हा एक फार चांगला आहे. आता कायदा असा एक अतिशय रुक्ष सब्जेक्ट आहे. कायद्यामध्ये फार कमी लोकांना ओळखलं जातं त्यांच्या फील्डच्या बाहेर. असे कित्येक जजेस असतात. सुप्रीम कोर्टामध्ये एका वेळेला 34 जजेस असतात. त्यातले किती जजेस तुम्हाला स्वतःला माहीत असतात? फार कमी लोकांना माहीत असतात. त्यामुळे तो एक असा रुक्ष टॉपिक, एक रुक्ष सब्जेक्ट, एक रुक्ष फील्ड आहे. पण तरी देखील त्यातल्या फील्डमधल्या कोणाला तरी बोलवून त्याला जाणून बुजून तो एक व्यक्ती, त्याची वाटचाल कशी आहे ती लोकांसमोर ठेवायची. कारण आज तुमच्याकडे विद्यार्थीगण हा प्रत्येक वेगवेगळ्या फील्डमधून आलेला आहे. लॉ कॉलेजमधले पण विद्यार्थी आहेत. असा एक हा सगळा एक प्रबोधनातला एक भाग आहे. आणि तो फार यशस्वी रीतीने चोरडिया आणि मिसेस चोरडिया करतायत. हे फार वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही आज आपण पाहतो आपल्याकडे मीडियन एज किती आहे आपल्या पॉप्युलेशनचं. आपल्या पॉप्युलेशनचं मीडियन एज आहे 28. बाकीच्या बऱ्याच देशांमध्ये, स्वित्झर्लंड वगैरे सारख्या देशांमध्ये मीडियन एज 50च्या पुढे आहे. तिकडची जी सोसायटी आहे ती पुढच्या 20 ते 25 वर्षामध्ये वार्धक्याने ग्रासलेली असणार आहे. आपल्याकडे 140 कोटीमध्ये 100 कोटीपेक्षा जास्त लोक 35च्या खाली आहेत. त्यामुळे आपल्याला इथून पुढे वाटचाल करत असताना ज्याला एक मनुष्यबळ तयार करायचं आहे किंवा ज्याला आपण ह्युमन रिसोर्सेस म्हणतो, हे एक तयार करणं एक राष्ट्र निर्मितीमधलं एक मोठं काम आहे. आणि हे आपण काम कसं करतो
1947 साली आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपल्याकडे लिटरसी रेट फक्त 18% होता. आज 80% आहे. 1947 साली जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा या देशामध्ये फक्त 20 युनिव्हर्सिटीज होत्या. आज 1200च्या पेक्षा जास्त युनिव्हर्सिटीज आहेत आणि दरवर्षी किमान 10 युनिव्हर्सिटीज ॲड होत चालल्या आहेत. अशी ही जी प्रगती आहे ज्याच्यामध्ये ह्युमन रिसोर्सेस त्याला तयार करणं आणि त्याला तयार करत असताना त्याच्या समोर काही मानकं ठेवणं हे फार मोठं काम आहे आणि ते हे सगळं ही सूर्यदत्ता फाउंडेशन करतंय हे अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. खरंच आपले अनमोल असे आशीर्वचन आमच्या सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला नेहमीच मार्गदर्शक ठरतील. यानंतर आपला आजचा खूप महत्त्वपूर्ण असा शेवटचा सन्मान सूर्यदत्ता प्रेस्टिजियस अवॉर्ड.